विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, मग विचार कसला करताय? विटा कराड हायवे लगत विवेकानंद नगर बसस्टॉप समोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स, ज्यामध्ये असतील 45 शॉप्स, 15 ऑफिसेस आणि तब्बल 42 फ्लॅट्स, तेही स्वतंत्र पार्किंगसह. मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, 24 तास सतर्क सिक्युरिटी, CCTV कॅमेरे, बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा. चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा. आमचा पत्ता डायमंड आर्केड, कराड रोड, विटा. संपर्क राजू पाटील किर्दत 93 222 68 103 व हनुमंत किर्दत 930 983 94 77. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पोलीस पाटील म्हटलं की प्रत्येक गोष्टीत प्रशासनास मदत करणारा व गावामधील नागरिकांना सहकार्य करणारा चेहरा आठवतो. पोलीस पाटील हा गावातीलच चेहरा असतो. तो इतरांसारखाच सर्वसामान्य कुटुंबातील असतो. त्यालाही मुलंबाळं, आईवडील यांची जबाबदारी असते. पण गावाची महत्त्वपूर्ण जबाबदारी अंगावर घेतलेल्या या पोलीस पाटलाला मात्र स्वातंत्र्य काळापासून झुलवतच ठेवलं आहे. पाटील की हे पद इतकं महत्त्वाचं आणि वजनदार आहे की अनेकांनी आपल्या आडनावानंतर पाटील हे आडनाव म्हणून लावलं आणि त्याला इतकं महत्त्व प्राप्त झालं की हळूहळू अनेकांनी आपलं आडनाव गायब करून पाटील हेच आडनाव लावायला सुरुवात केली. असं म्हटलं जातं की संस्कृतमध्ये पट म्हणजे नकाशा आणि इल म्हणजे सांभाळणारा, म्हणजेच पट अधिक इल बरोबर पाटील असं होतं. इंग्रजांच्या काळात गावचा नकाशा सांभाळणाऱ्याला पाटील म्हटलं जायचं. पण अलीकडे मराठी चित्रपटातही पाटील किती रुबाबदार आहे हे दाखवलं गेलं. पण याच पाटलांना शासनाने गेल्या 5 महिन्यांपासून त्यांना मिळणारे वेतन रोखून अगदी उपाशी ठेवले आहे. तरीही बिचारे पाटील शासनाला सर्व गोष्टीत सहकार्य करीत आहेत. पण आता 5-5 महिने जर यांना मानधन दिले जात नसेल तर त्यांचाही जीवच आहे की. उलट मानधन हा शब्द काढून त्यांना हक्काचा पगार मिळावा अशी त्यांची इच्छा आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारजवळ पैसे आहेत, पण आम्हाला 5-5 महिने मानधन का दिले जात नाही हा त्यांचा सवाल आहे. त्यामुळे मायबाप सरकारने लवकर जागे होऊन त्यांचे मानधन द्यावे व पोलीस पाटलांवरचा अन्याय दूर करावा अशीही त्यांची मागणी आहे. पाहुयात काय म्हणालेत ते. नमस्कार, आपण आज या ठिकाणी आलो. आपल्या खानापूर तालुक्यातली बऱ्याच गावचे पोलीस पाटील आज इथं उपस्थित आहेत. तर त्यांचं म्हणणं एक आहे की आम्हाला शासनानं जवळजवळ त्या 4 ते 5 महिने पगारच दिला नाही. काय सांगाल तुम्ही, काय अडचण आहे? नेमकी अडचण अशी आहे की मानधन आमचं एप्रिल 24 पासून वाढलेलं आहे, परंतु शासनानं या मानधनाबाबत कुठलाही किंवा त्यांना पोलीस पाटलांना मानधन मिळण्यासाठी कुठलीही उपाययोजना केलेली नाही. गेले 4-5 महिने झाले पोलीस पाटील असंच काम करत आहेत. आणि पोलीस पाटलांना 8 तास ड्युटी, 12 तास ड्युटी असं काही नाही की पोलीस पाटलाला 24 तास ड्युटी असते. कधी रात्रीचं पळावं लागतंय. आता तर चोरांचा सुटवाट लागला. पोलीस पाटलांना पण खर्च आहे, पेट्रोलिंगचा खर्च आहे, इकडे तिकडे फिरणं, पोलीस स्टेशनला येणं, चक्रा घालणं, जिकडं बोलवल तिकडे पळणे, चहू बाजूला गावाच्या दिशेने पळावं लागतं. त्यासाठी पोलीस पाटलांना सुद्धा खर्च येतो. आणि शिवाय त्यांची उदरनिर्वाह पोलीस पाटलांच्या आता मानधनावच आहे. अशा परिस्थितीत 4-4, 5-5 महिने जर मानधन मिळत नसेल तर ते पोलीस पाटील काय करणार, काय खाणार? साधी शेतात सुद्धा त्यांना जाता येत नाही. शेतात जाता येत नाही म्हणजे त्यांना वेळच मिळत नाही शेतात जाणं. त्यामुळे शेती पडीक पडायला लागली. शेती कुठलाही उद्योग सुचून देत नाहीत. गावात सारखं हे काम झालं की ते काम, कुणाचे बांधावनं भांडणं, कुणाची नवरा बायकोची भांडणं, कुणाची भावाभावाची भांडणं, सतत पोलीस पाटलाला 24 तास ही ड्युटी दिली जात आहे. आणि माणसं पण त्याचा कधी विचार करत नाही की पोलीस पाटलाला रात्र कसं उठवावं, पोलीस पाटलाला सकाळी लवकर कसं बोलवावं, असा कुठलाही विचार नसतो. त्यामुळे ज्यावेळी जनता हाक मारते त्यावेळी पोलीस पाटलाला जावंच लागतं आणि त्यांचं काम करून द्यावं लागतं. तर आमचं म्हणणं असं आहे की शासनानं थोडासा विचार करावा की एवढ्या मानधनात पण काय होत नाही. जरी 15,000 मानधन केलं असलं तरी अजून 1 रुपया सुद्धा खात्यावर त्यांनी टाकलेला नाही. गेल्या 4-5 महिन्यात असंच पोलीस पाटील दिवस ढकलत आहेत. त्यांना थोडंसं एक सपोर्ट म्हणून तुम्ही पण आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि शासनानं लवकरात लवकर पोलीस पाटलांचं मानधन एक रकमी जमा करावं असं माझं म्हणणं आहे. सेवेमधील जे समजा पोलीस स्टेशन असेल किंवा काय असेल, कुठल्याही गोष्टीला आज आपण बघतो की त्या गावचा पोलीस पाटील हाच या अधिकाऱ्यांचा एक सहाय्यक ठरत असतो. नवीन आलेले पोलीस अधिकारी
गावामध्ये काय घडलं तर सुरुवातीला पोलीस पाटलांनाच बोलावून घेतात, त्यांच्याशी संपर्क साधूनच गावामधील सगळी परिस्थिती जाणून घेण्याचं काम त्यांना करावं लागतं. एवढी महत्वपूर्ण माहिती आणि एवढा महत्वपूर्ण घटक हा पोलीस पाटलांचा असताना एकतर त्यांना कायमस्वरूपी तर केलेलं नाही जाईल, परंतु जे काही मानधन मिळत होतं तर त्यामध्ये वाढ केल्याचं सांगितलं गेलं, परंतु 5-5 महिने जर त्यांना मानधन दिलं गेलं नाही तर त्यांची प्रचंड अशी परवड होते त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची. काय सांगाल? माझं नाव जालिंदर पवार, मी अगस्टनगरचा पोलीस पाटील आहे. मी 2016 पासून ह्या पोलीस पाटील पदासाठी काम करतोय. अक्षरशः साहेब पोलीस पाटलांचे अशा अवस्था झाल्या की भीक नको आणि कुत्र्यावर अशी परिस्थिती झाल्या. कारण का तर पोलीस पाटील हा 24 तास गाव लेवलला काम करणारा हा प्रशासनाचा बेस्ट माणूस आहे आणि याच माणसाला 5-5 महिने त्याच्यापासून आपल्या मानधनापासून वंचित ठेवलं जातं. अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. शासनाकडे इतर सोयी सवलती करायला निधी आहे, पण आमचं गरीब पोलीस पाटलांचं मानधन करायला निधी नाही. असं मी आक्षेप करत नाही, तर खरोखरच 5 महिने झाला, आज हा 5वा महिना आहे. मानधन पोलीस पाटील हे सांगली जिल्ह्यातलं मानधनापासून वंचित आहेत. तर हे तुमच्या माध्यमातून मी सरकारला असं सुचवतं की लवकरात लवकर आमच्या पोलीस पाटलाचं मानधन एकरकमी व्हावं, एवढीच आमची अपेक्षा आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी शासनाकडे पैसे आहेत, परंतु या जे फील्डवरती ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या या पोलीस पाटलांचे पैसे द्यायला यांच्याकडं मानधन द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत. हे खरं तर न पटणारी गोष्ट आहे आणि हा एक शासनाकडून त्या पोलीस पाटलांच्या वरती प्रचंड असा होणारा अन्यायच आहे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.